माननीय मुरलीकांत पेटकर सर यांनी 1972 मध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. ही इटलीतली एक मुलगी आहे, तिचं नाव आहे एतिना. त्या मुलगीनं 3 वर्षामध्ये 16 देश सायकलवरनं फिरलेलं आहे. या सायकलवरून मी कोल्हापूर ते मुंबई असं 3 वेळा प्रवास केलेला आहे. नमस्कार, मी सायकलपटू राम कारंडे. ही आपली एक आयकॉनिक सायकल आहे. या आपल्या सायकलवर विविध खेळाडूंच्या स्वाक्षर आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी साईन आहे ही भारताचे पहिले खेळाडू सुवर्णपदक विजेते माननीय मुरलीकांत पेटकर सर यांनी 1972 मध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं पॅरा स्विमिंगमध्ये. त्यानंतर दुसरी साईन आहे स्वप्नील कुसाळे यांनी महाराष्ट्राला 72 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवून दिलं. त्यानंतर ही एक साईन आहे IPS अधिकारी कृष्ण प्रकाश साहेब, हे त्यांची साईन आहे. ही साईन आहे आपले IPS अधिकारी मेंढपाळ ते IPS प्रवास असणारे माननीय बिरदे डोणे सर, त्यांची साईन आहे. ही एक साईन आहे आपले माननीय धनंजय माडिक साहेब, त्यांचे चिरंजीव फॉर्म्युला कार रेसर आहेत, वर्ल्ड चॅम्पियन, त्यांची साईन आहे. त्यानंतर हे एक साईन आहे, हे इटलीतली एक मुलगी आहे, तिचं नाव आहे एतिना. ह्या मुलगीनं 3 वर्षामध्ये 16 देश सायकलवरनं फिरलेलं आहे. त्यानंतर ही एक साईन तुम्हाला बघायला मिळते. हे इचलकरंजीचे कृष्णात गोंदगोपे मामा आहेत. वयाच्या 67व्या वर्षीसुद्धा जवळजवळ 1200-600 किलोमीटर सायकलिंग करतात. असे इचलकरंजीचे पोस्टर बॉईज म्हणून ओळखले जाणारे असे एक जिगरबाज सायकलपटू आहेत. त्यानंतर ही एक साईन जी आहे, एक आयकॉनिक साईन आहे. सांगलीचे दीपक लेले यांनी 40 वर्षापूर्वी एका चाकाच्या सायकलवरून 8,500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे. संभाजी भिडे गुरुजीची पण साईन आपल्या सायकलवर केलेली आहे. त्यानंतर ही एक साईन, एक आयकॉनिक साईन आहे. ही जी साईन आहे हे नागपूरचे डॉक्टर आहेत, MBBS डॉक्टर अमित समर. हे भारतातले पहिले रॅम कंप्लीट करणार आहेत. रॅम म्हणजे रेस अक्रॉस ऑफ अमेरिका, हे त्यांचे स्वाक्षर आहेत. ते स्वतः 19 वेळा आयर्न मॅन झालेले आहेत. ते भारतातले पहिले आहेत. हे अशा सगळ्या आयकॉनिक खेळाडूंच्या आपल्या सायकलवर साईन आहेत आणि एक अनोखी पद्धतीनं सायकल आपली आहे. या सायकलवरून मी कोल्हापूर ते मुंबई असा 3 वेळा प्रवास केलेला आहे. त्यानंतर कोल्हापूर ते पंढरपूर सिंदूर ऑपरेशनमध्ये आपल्या पहलगाममध्ये जो झालेला हल्ल्यामध्ये आपल्या भारतीय जवानांनी अतिशय शौर्याची जी कामगिरी केलेली आहे, त्यांच्या शौर्याला सलामी म्हणून कोल्हापूर ते पंढरवारी सायकल ही केलेली आहे. त्यानंतर शिवनेरीवरून आपण शिवजयंतीसाठी ज्योत आणलेली आहे. रायगडलाही मी गेलेलो आहे, पारगडलाही गेलेलो आहे. असे विविध सामाजिक उपक्रमांना मी सायकलवरनं मी जात असतो आणि लोकांना सांगत असतो की सायकलचा प्रवास करा, जेणेकरून आपलं आरोग्यही चांगलं राहील. देशावरचं वाढतं प्रदूषण आहे तेही थांबण्यास मदत होते आणि त्याच्यामध्ये तुमचं ट्रॅफिकही जाम होत नाही, पेट्रोलची बचत होते. असे एन नंबर ऑफ आपले फायदे आहेत त्या सायकलिंगमुळं. तर मी सर्वांना हे सांगू शकतो की सायकल चालवा, प्रदूषण टाळा, सायकल चालवा, आरोग्य सांभाळा. आणि आज लकीली पंचगंगा बँकेचा आज एक रिवॉर्डचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी मला आमंत्रित केलं होतं. त्यांचाही मी आभारी आहे की तिने एका सामान्य सायकलपटूची दखल घेऊन आज तिने आम्हाला एक पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मनापासून मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सायकलपटू राम कारंडे. धन्यवाद.